एटापल्ली तालुक्यातील एक पूल अत्यंत जीर्ण व धोकादायक अवस्थेत असल्याचं स्पष्ट दिसत असतानाही त्यावरून कंपनीची जडवाहने आणि कर्मचाऱ्यांच्या बसेसची वाहतूक सुरू असल्यानं नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। पुलाच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून कोणत्याही क्षणी मोठी दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे। स्थानिक नागरिकांनी संबंधित यंत्रणांकडे तातडीनं लक्ष देण्याची मागणी केली आहे। नागरिकांच्या मते पुलाची भारवाहक क्षमता तपासल्याशिवाय जड वाहनांना परवानगी देण्यात आली का, तसंच सार्वजनिक बांधकाम विभागानं पुलाची तांत्रिक पाहणी केली आहे का याबाबत प्रशासनानं स्पष्ट भूमिका घ्यावी। दररोज सुरू असलेल्या जड वाहतुकीमुळे पुलावरील धोका अधिक वाढत असून दुर्घटना घडल्यास त्याची जबाबदारी कंपनी घेणार की प्रशासन, असा थेट सवाल तालुकावासियांकडून उपस्थित केला जात आहे। दुर्घटना घडल्यानंतर उपाययोजना करण्यापेक्षा ती टाळण्यासाठी त्वरित पावले उचलणं आवश्यक असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे। पुलाची सखोल तपासणी करून आवश्यक दुरुस्ती पूर्ण होईपर्यंत जड वाहने व कंपनीच्या बसेसची वाहतूक तात्काळ बंद करावी अशी जोरदार मागणी होत आहे। नागरिकांच्या जीवाशी खेळ करून ही वाहतूक सुरू ठेवण्यास परवानगी नेमकी कोणी दिली, हा प्रश्न सध्या एटापल्ली तालुक्यात चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे। लोकराज्य टीव्ही न्यूज करिता शशांक नामेवार, तालुका प्रतिनिधी, एटापल्ली, जिल्हा गडचिरोली।